करू नका. अमित शहांचा महाराष्ट्रातील मंत्र्यांना सज्जड दम. जनतेशी जास्तीत जास्त संपर्क ठेवा. राज्य आणि केंद्राच्या योजनांची अंमलबजावणी करा. शहांच्या सूचना. येत्या 3 ते 4 महिन्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका. विधानसभेप्रमाणे महाविजय मिळवायचा. भाजपच्या महाअधिवेशनातून फडणवीसांनी पालिका निवडणुकांचं रणशिंग फुंकलं. मनोज जरांगे संतोष देशमुखांच्या कुटुंबाची भेट घेणार. जरांगे सकाळी 11 वाजता मस्साजोगला जाणार. मस्साजोग ग्रामस्थ आज मोबाईल टॉवरवर चढून आंदोलन करणार. फरार आरोपीला अटक न झाल्यानं मस्साजोगकर आक्रमक. वाल्मिक कराडला 302चा आरोपी बनवण्याचीही मागणी. वाल्मिक कराडसह खंडणीतील सर्व आरोपींवर मकोका लावा, अन्यथा फोनच्या टॉवरवरून उडी मारू. धनंजय देशमुखांचा इशारा. शरद पवारांनी सुरू केलेल्या दग्याफटक्याच्या राजकारणाला जनतेनं 20 फूट खड्ड्यात गाडलं. निवडणुकीतील विजयानंतर भाजपच्या महाअधिवेशनातून अमित शहांचा हल्लाबोल. महाराष्ट्रात आल्यावर पवार ठाकरेंवर बोलल्यावर हेडलाईन मिळते. शहांनी 2 शब्द देशमुख सूर्यवंशी कुटुंबावर बोलायला हवं होतं. शहांच्या पवारांवरील टीकेनंतर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया. मागे जे झालं ते लाडक्या बहिणींना अर्पण, पण आता नियमात न बसणाऱ्यांनी स्वतःहून नावं काढून घ्यावी, अन्यथा दंडासह वसुली करणार. छगन भुजबळांचा बोगस लाडक्या बहिणींना इशारा. कल्याणच्या एका बारमध्ये ग्राहकाकडून गायिकेवर दारूच्या बाटलीनं हल्ला. बार मालकालाही मारहाण. 2 आरोपींना पोलिसांकडून बेड्या. पुण्यातील खडकवासला धरण क्षेत्रात धार्मिक स्थळांची बेकायदा बांधकामं. प्रशासनाकडून जमीनदोस्त. वारंवार नोटीस देऊनही धरण क्षेत्रात अतिक्रमण केल्यानं प्रशासनाची कारवाई.